शुभ सकाळ गाईज. तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? आज मी पुन्हा ब्लॉग बनवतोय आणि आता पण मी गावीच आलोय. तर गावी आलोय, पालखीसाठी आलोय. मी आणि दोघे जण आलो. घरी पण काही जण गेलेत. तर आता बघू घरी गेल्यावरती. बघा, मी परत आलोय गावी संगमेश्वरला. तर आताच आम्ही उतरलो कोकण कन्याने आलो आम्ही. तर आता जातोय. बघू, पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालाय, कोणीच नाहीये. आणि मुंबईला एवढं गरमी आहे तरी इकडे एकदम थंड वातावरण आहे, कुडकुडी भरले पूर्ण. तर आता आलो कोकण कन्याने, ती पण गाडी गेली पुढे मडगावच्या दिशेने. आणि आता थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता बघू बसचा वगैरे वेट करू कसं काय ते. हा, आणि मग आता पालखी वगैरे, आज पालखीचा प्रोग्राम असणार आहे. पालखी वगैरे सगळं मी दाखवेन तुम्हाला कसं काय ते. तर चला मग डायरेक्ट घरीच भेटू. बाय. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे, म्हणजे खाली आलोय असं थोडं फिरायला. तर हा आहे मुंबई गोवा हायवे. हा आला पूर्ण मुंबई गोवा हायवे आहे. सध्या अंधार आहे पूर्ण एकदम. 5x मध्ये तो पूर्ण अंधारात दिसतो. तर बघू आता, वरती बससाठी पण लाईन लागलेली आहे. हे इकडे बघा कसं मस्त केव आहे. आता म्हणजे बघायला गेलं तर सगळे स्टेशन डेव्हलप केलेले आहेत. बघू आता बसला वगैरे जाऊ डेपोपर्यंत. तिकडून मग 7ला लागते बस घरी जायला. त्या बसने परत जायचं आहे. तर मग डायरेक्ट आता तुम्हाला घरीच भेटतो, तोपर्यंत बसचे वगैरे सिनेमॅटिक बघा. बाय. तर काहीच आम्ही आता संगमेश्वर डेपोला आलेलो आहे. तुम्ही धुकं पाहू शकता, दिसतं की काय माहिती आहे बघा. हे कम्प्लीट धुकं आहे एवढं, म्हणजे फुल थंडी आहे गावाला. मुंबईसारखी गरमी बिलकुल वाटत नाही आहे. फुल थंडी आहे, पूर्ण थंड वातावरण आहे गावाला, झाडं झुडपं असल्यामुळे. ओपन करायला बोललो. आता तर सध्या किती वाजले? 6 वाजून गेले. सगळं अंधार आहे. आताच आम्ही 1 प्लेट पोहे खाल्ले, पोहे वगैरे खाल्ले. आता बघू, झोप आली तर झोपू, नाही तर बसचा वेट करू. बसनेच घरी जायला लागेल. 7ची बस आहे, बसनेच घरी जाऊ मग आता. चला.
इकडे बाबा पाठी करा की ना गावात परदेशात गेलेले असतील त्याला प्रत्येकाचे रखवाले दर आणि राखण दर्गा आहे. राप्तीचा नाव दिलेला मान्य करून घे. किट्टू काटा 1000 मानलेले असतील त्या जिकडे तिकडे दूर करून टाका आणि राखण दर्गा आहे. प्रवीण आणि हात पेढीचा नारळ दिलेला मान्य करून घे. त्याच्या मनात ज्या ज्या असतील त्या पूर्ण करून राखण दर्गा आहे. तसेच संजय वेळे ना राजन वेळे हात पेढीचा नारळ दिलाय मान्य करून घे. त्यांच्या मनात ज्या ज्या असतील त्या पुरीचा नारळ दिलाय मान्य करून घे. त्यांच्या मनात ज्या ज्या असतील त्या पूर्ण करणे राखण दर्गा आहे. तर संतोष विखेने हात पेढीचा नारळ दिलाय मान्य करून घे. त्यांच्या मनात ज्या ज्या असतील त्या पूर्ण करणे राखण दर्गा आहे. राजाराम ढेके आणि दोन्ही देवींना हातपेटीचे नारळ दिले मान्य करून घे. त्यांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करणे राखण दर्गा आहे. तिथे त्यांना तर गाईस तुम्ही अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस तुम्ही बघितलात. पालखी वगैरे कशी या घरातून त्या घरात नेली जाते, परत पूजा वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे या ब्लॉगमध्ये. आता संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 6 वाजलेले. आम्ही असंच फेरफटका मारायला आलो आहे बाहेर. तर आता संध्याकाळी परत म्हणजे आता पालखी गवळवाड्यात गेलेली आहे. गवळवाड्यातून मग रिटर्न आमच्या इथे होळीची मळी आहे, तिथे नाचवणार रात्री. तर रात्री येईपर्यंत मिनिमम नाही म्हटलं तरी 11 साडे 11 होतातच. तर तेव्हा पण दाखवेन मी पालखी वगैरे नाचवतात वगैरे. ते बाहेरची माणसं पण येणार आहेत वाटतं पालखी नाचवायला. तर ते पण सगळं तुम्हाला दाखवतो कसं काय नाचवतात. आणि अजून पुढे ब्लॉग आहे, तो पण बघत राहा आणि पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. ओके, तर आता आम्ही असंच फेरफटका मारायला चाललो आहे बाहेर. घरी बसून कंटाळा आलेला. नंतर मग परत गवळवाड्यात पण जायचं आहे, म्हणजे दुसऱ्या वाडीत जायचं आहे. आमच्या वाडीची तरी 5 वाजले आमची वाडी संपूर्ण होईपर्यंत, पालखी फिरेपर्यंत. आता दुसऱ्या वाडीत गेले तर तिकडून येईपर्यंत 11 वाजतील, 11 साडे 11 तर होतीलच. तर जसं जे काय होईल आम्ही आता थोड्या वेळाने जाऊ तिकडे 7 साडेसातपर्यंत. तर तिकडचं पण थोडं वातावरण तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. आणि रात्री येईल पालखी, तर ते नाचवतील ते पण सगळं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर आता हे सगळं फिरून वगैरे आम्ही जाऊ तिकडेच जाऊ, तेव्हा डायरेक्ट भेटतो तुम्हाला. बाय. एक म्हणजे दाखवायचं राहिलं की या टायमाला बघा आंब्याची पानं तर आहे, पण आंबे नाही आहेत. खूप कमी आंबे म्हणजे नाहीच्या हिशोबाने लागले. आता या झाडाला आहेत बिटक्या, ह्याच्यात व्हिडिओमध्ये दिसत तर नाही आहे, बट आहे छोट्या छोट्या बिटक्या आहेत. नाही असं नाही, पण ते खूप छोट्या छोट्या आहेत. ॲक्च्युली मोहर वगैरे आलेला आणि थंडी जास्त, ऊन जास्त, त्यामुळे मग मोहर सगळा गळून पडला. सो आंबे या टायमाला खूप कमी आहेत आमच्या इकडे तरी. इतर ठिकाणी काही अंदाज नाही. बघू एखादी पेढी वगैरे भेटली तर ते पण पाडू रस्त्यावर कुठे असते झाड. बघू, ठीक आहे. तर हा सगळा एरिया पूर्ण आता आम्ही आलो आहे अंतरावलीत चाललो आहे. ओके, मस्त कोकणातील वळणाचा रस्ता, कोकणातील वळणात
वळणाचा रस्ता आहे. आमचं घरी नाव जाणार आहे की पुरा जातात दुकानात आणि आम्ही घरी सांगून आलो की आम्ही जातोय पालखीकडे. बोचर बांबू बोललास बोचर बांबूच आहे काम करत आपलं. तर आता इथून थोडा आहे, जास्त लांब नाही आहे, 5 मिनिटात पोहोचून जाऊ तिकडे. 5 मिनिटं ते सायराम हॉल किती लांब आहे? सायराम 5 मिनिटावर 5 मिनिटं त्याला 8 वाजतील. तर असं आहे गावचं वातावरण संध्याकाळचं. अरे हे असे ना येडेच आहे लय पोरांच्या अंग. गाडी येतेस, गाडी बघा, गाडी बाईक, त्याला बाईक म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर असं टाइमपास करत आम्ही जातोय. नाही हे बघ, हे असं काय ना काय चालू असं या लोकांचं. तर चला आता आहे बघा, इकडे पण आंब्याचं झाड आहे, बट एक पण आंबा नाही आहे. आंबेच नाही आहेत या टायमाला. खूप मोहर तर खूप दिसतोय, बट आंबे नाही आहे, काय माहिती का. तर चला डायरेक्ट आता थकायला झालं.